या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ही जिल्ह्यात या योजनेची प्रचार प्रसिद्धी सुरू असून दिनांक 7 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत 6,14,970 अर्ज या योजनेत तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झालेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा दक्ष राहून काम करते। ग्रामस्तरावर अशा सेविका ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज प्राप्त होत आहेत, तर महा ई सेवा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज अपलोड केले जात आहेत। जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभाग आदी विभागाच्या वतीनं अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून ही योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाल्याचं सांगितलंय। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्तरावर अंगणवाडी सेविका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेत आहेत। तसेच प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना या योजनेविषयी सविस्तर माहिती देऊन कोणत्या कागदपत्राची पूर्तता करणं गरजेचं आहे याविषयी मार्गदर्शन अंगणवाडी सेविकेकडून केलं जात आहे। त्यामुळे ग्रामीण भागात या योजनेचे अर्ज भरण्यासाठी पात्र महिला मोठ्या संख्येने येत आहेत। योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेले असल्यानं जवळपास 4 लाख अर्ज ऑफलाईन पद्धतीनं प्रशासनाकडे प्राप्त झाले होते, तर नारी शक्ती दूत ॲपवरून 2,15,000 अर्ज ऑनलाईन प्राप्त झालेत। ऑफलाईन पद्धतीनं प्रशासनाकडे आलेले सर्व अर्ज अत्यंत गतीनं ऑनलाईन करण्यात आले आहेत। प्राप्त सर्व अर्जांची तपासणी तालुकास्तरीय तपासणी समितीनं केलेली असून यातील 5,48,659 अर्ज समितीनं जिल्हास्तरीय समितीकडे पाठवले आहेत, तर 59,389 अर्ज कागदपत्रांच्या त्रुटीमुळे रद्द करण्यात आलेले असून कोणत्या कागदपत्रांची कमतरता आहे याविषयीचा मेसेज संबंधित लाभार्थ्यांच्या मोबाईलवर तालुकास्तरीय समितीनं पाठवला आहे। रद्द केलेल्या अर्जावर संबंधित लाभार्थ्यांनी त्रुटीबाबतचे कागदपत्र अपलोड केल्यास त्यांचे अर्ज पुन्हा जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात येणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी RB काटकर व जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।